Hello dear students, my name is Deepa. Welcome to my channel Foundation Biology. So dear students, या चॅनलवर आपण बायोलॉजीचे व्हिडिओज बघणार आहे. हे बायोलॉजीशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर सिरीज असणार आहे. ठीक आहे. मी पहिले माझं इंट्रोडक्शन देते. मी स्टेट बोर्डला 8, 9, 10ला सायन्स हा सब्जेक्ट शिकवते आणि फाउंडेशनच्या क्लासेसला बायोलॉजी हा सब्जेक्ट शिकवते. हा चॅनल काढण्यामागचा उद्देश काय आहे? जे स्टेट बोर्डचे स्टुडंट आहे, जे डायरेक्टली फाउंडेशनच्या क्लासेसला ॲडमिशन घेतात, त्यांचं जे बेसिक आहे ते फार कच्चं असते. किंवा असे कुठे लर्नर असतील ज्यांना त्यांचं बायोलॉजी स्ट्रॉंग करून घ्यायचं आहे. कारण बघा, बायोलॉजी हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे नीटसाठी. ओके, नीटसाठी हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि आता जर तुम्ही 6मध्ये आहे, 7मध्ये आहे, 8मध्ये आहे किंवा 10वीत आहे आणि तुमचं बेसिक फार कच्चं आहे आणि उद्या चालून तुम्हाला तर नीटची एक्झाम द्यायची आहे, मग तुम्हाला तुमचं बेस बायोलॉजीचं स्ट्रॉंग करून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जे काही व्हिडिओज आहे खूप छोटे असणार आहे ते बघणं स्टार्ट करा. ठीक आहे. बघा, नीटसाठी आपल्याला बायोलॉजीचं 11th NCERT आणि 12th NCERT आपल्याला वाचावं लागतं आणि खूप चांगल्यापैकी समजून घ्यावं लागतं. तर बायोलॉजीमध्ये महत्त्वाचे टॉपिक्स आहे, जसं की सेल टॉपिक आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सेल माहिती आहे ना तुम्हाला? बेसिक युनिट ऑफ लाईफ. आपली लिव्हिंग जे आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी हे सेलची बनलेली आहे. तर हे जे चॅप्टर आहे, जसं की हे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब, हे 8th स्टँडर्डचं स्टेट बोर्डचं बुकमधलं हे युनिट नंबर 1 आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता फाउंडेशन बायोलॉजीचं काही बुक आहे का? तर ऑफकोर्स हो. आमच्या याच्यामध्ये आम्ही IIT पियर्सन फाउंडेशनचं बुक फॉलो करतो आणि अतिशय खूप चांगलं बुक आहे ते. खूप डिटेल आयडिया आपल्याला बायोलॉजीच्या काही टॉपिकची आपल्याला तिथं मिळते. ते डायरेक्ट आपण स्टार्ट नाही करू शकत का? कारण मी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राचे जे स्टुडंट आहे, जे कुठे आहे, कोणाचं वीक आहे हा सब्जेक्ट, तर पहिले आपल्याला माडीवर जायचं आहे तर पहिली पायरीवर पाय द्यावं लागतं, मग दुसरी येते ना. तर तसंच हे फाउंडेशनमध्ये आपल्याला सेल महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा युनिट स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. तर जे काही आपल्या स्टेट बोर्डमध्ये, जसं की 8th स्टँडर्डच्या स्टेट बोर्डमध्ये बायोलॉजीचे महत्त्वाचे टॉपिक मी सांगणार इथं. त्याच्यानंतर लगेच 2-3 टॉपिक आहे. त्याच्यानंतर लगेच आपण 9th स्टँडर्डचं घेणार आहे स्टेट बोर्डचे महत्त्वाचे टॉपिक, जसं की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. हे 8th स्टँडर्डमध्ये दिलेलं आहे. कारण 11th आणि 12th तुम्हाला आत्ताच सांगितलं नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 10th स्टँडर्डमध्ये बायोचा पार्ट म्हणजे सायन्स 2 आपल्या स्टेट बोर्डचा. तिथं तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन हे महत्त्वाचं युनिट आहे. त्याचं दुसरं नाव आहे ॲनिमल किंगडम. तर हे काही असे मोजके युनिट स्टेट बोर्डचे आपण पहिले या चॅनलवर कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर मी 7th स्टँडर्डचं पियर्सनचं फाउंडेशन बायोलॉजीचं बुक या चॅनलवर स्टार्ट करणार आहे. तर प्लीज तुम्हाला आपलं स्ट्रॉंग करायचं आहे बायोलॉजी, तर नक्की या चॅनलला फॉलो करत राहा आणि व्हिडिओज बघत राहा. सो विदाऊट वेस्टिंग टाईम आपण लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स 8th स्टँडर्डचा फर्स्ट युनिटला आपण स्टार्ट करत आहे. तर चला तर मग बघूया या युनिटमध्ये काय दिलेलं आहे. बघा, अकॉर्डिंग टू डिअर स्टुडंट्स, जसं तुम्ही 8th स्टँडर्डचं सायन्सचं बुक ओपन करणार तसं तुम्हाला ही युनिट बघायला भेटणार आहे, लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ॲक्च्युली मी तुम्हाला बुक नाही दाखवू शकत, माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे 8th स्टँडर्डचं सायन्सचं बुक. 9th 10th माझ्याकडे बुक अवेलेबल आहे. तर तिथे आपण डायरेक्टली बुक बघणार आहे आणि तिथनंच इन्फॉर्मेशन समजून घेणार आहे. सध्या माझ्याकडे नाही आहे आणि मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं होतं, कारण सध्या हा थोड्या दिवसाचा ब्रेक आहे, नंतर ट्युशन स्टार्ट होतात. म्हणून मग मला वाटलं की आपण एखाद्या पेजवर लिहून घ्यावं आणि हे जे काही लिहिलेलं आहे ना, हे खूप छोटंसं जरी दिसत असलं तरी फार महत्त्वाचं आहे, खरंच फार महत्त्वाचं आहे. तर बघा, जसं बुक ओपन केलं तर पहिला पॉईंट तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहे, त्याचे तर ॲन्सर आपल्या लेसनमध्ये येतातच. ओके, बट एक पहिला पॉईंट दिसेल तुम्हाला, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन.
कोणता पॉईंट दिसणार आहे? बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. तर त्याच्यामध्ये महत्त्वाची एक लाईन आहे की अकॉर्डिंग टू 2011मध्ये काय आहे, 2011 सेन्ससमध्ये 87 मिलियन्स ऑफ द स्पेसीज, हो एवढ्या मोठ्या स्पेसीस फाइंड आउट झाल्या. त्याच्यापैकी काही लँडवर तर काही सीमध्ये बघायला मिळाल्या. मग आता या लिव्हिंगची, या स्पेसीसची अशी आपण इझिली स्टडी नाही करू शकत ना, बरोबर आहे. कसं तर मग ते समजून सांगते. बघा, तुमच्याकडे खूप बुक्स आहे वेगवेगळ्या क्लासचे, काही सायन्सचे आहे, काही मॅथचे आहे, काही जिओग्राफी घेऊन घ्या, काही हिस्ट्रीचे आहे. आता 2-3 क्लासेसचे बुक्स आहे आणि तुम्हाला तुमच्या क्लासचं म्हणजे सपोज तुम्ही 8मध्ये आहे, ओके, 8 स्टँडर्डचं सायन्सचं बुक तुम्हाला पाहिजे आहे. 8 स्टँडर्डचं सायन्सचं बुक तुम्हाला पाहिजे आहे. आणि मग आता बघा, किंवा वेगळे सायन्सचे बुक्स तिथे आहे 6पासून असे वेगळे बुक्स आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, जर तुम्ही त्या एवढ्या याच्यामधनं तुम्हाला शोधावं लागेल ना, थोडंसं डिफिकल्ट होणार आहे तुमचं बुक फाइंड आउट करायला. हिस्ट्री दिसेल ते त्याला तुम्ही बाजूला काढणार आहे. मॅथचे आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही मॅथचे पटापट बाजूला ठेवणार आणि तुमचं बुक तुम्ही घेणार. पण इथं सांगा, तुम्हाला थोडा वेळ लागला की नाही, पण तेच तुम्ही मॅथचे एकत्रित ठेवले म्हणजे एका शेल्फमध्ये वेगळ्या ठेवले, सायन्सचे वेगळ्या, हिस्ट्रीचे वेगळ्या, जिओग्राफीचे वेगळ्या, तर तुम्हाला माहिती आहे की अरे हा सेल्फ आहे, याच्यामध्ये सायन्सचा हा सेक्शन आहे बनवलेला मी, तिथं मला माझं बुक हे सायन्स स्टँडर्डचं पटकन भेटणार आहे. तर आता मला सांगा, इथं तुम्हाला टाईम लागला का? जेव्हा तुम्ही चांगल्यापैकी प्रॉपरली तुम्ही ऑर्गनाईज केले, बरोबर आहे, तुम्ही ऑर्गनाईज केले, तेव्हा तुम्हाला इझिली तुम्हाला हवं ते बुक भेटलं 8 स्टँडर्डचं सायन्स, बरोबर आहे. तसंच मग आता हे एवढ्या मोठ्या स्पेसिसची स्टडी करायची म्हटलं तर किती कठीण जाणार आहे. त्याला स्टडी करण्याकरिता सिस्टमॅटिकली त्यांची अरेंजमेंट करावी लागेल की नाही, तर हो, मग त्यांची अरेंजमेंट करण्यात आली. त्यांना काही ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये डिव्हाइड करण्यात आलं. ग्रुप्स आणि सबग्रुप्स, आणि ग्रुप्स आणि सबग्रुप्स काय आहे, तर हे लेव्हल ऑफ हायरार्की तुम्ही शिकले असाल, किंगडम, ओके, हे तुम्ही शिकलेले आहे, अप टू स्पेसिसपर्यंत शिकलेले आहे. किंगडम, फायलम शिकले आहेत ना तुम्ही. ऑर्डर शिकले, फॅमिली शिकली, जीनस आणि लास्टली स्पेसिस, हे तुम्ही 7 स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. सायन्सच्या 7 स्टँडर्डमध्ये आपल्या स्टेट बोर्डच्या तुम्ही स्टडी केलेला आहे, राईट. मग आता बघा, त्याला ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये डिवाईड केल्यात आलेले आहे, त्या स्पेसिसला डिव्हाइड केले, त्यालाच आपण म्हणतो आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्यालाच म्हटलं क्लासिफिकेशन, म्हणजे जे स्पेसिस आहे त्यांची सिस्टमॅटिकली स्टडी करण्याकरिता त्याला ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये डिव्हाइड करणं म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे. तर कळलं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा महत्त्वाचा पॉईंट. मग हे केलं कसं? हाव, क्वेश्चन मार्क. ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. काही लिव्हिंगमध्ये सारखेपणा आढळले, त्याला आपण सिमिलॅरिटी म्हणू. काहींमध्ये काही डिफरन्सेस आढळले, म्हणजे सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेसचा वापर करून हे स्पेसिस जे आहे यांना क्लासिफाय करण्यात आले. कळलं हे ग्रुप्स आणि सबग्रुप कसे डिवाईड झाले, कसे बनवले गेले ना. मग आता हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे ज्यांनी व्यवस्थितपैकी क्लासिफिकेशन केलेलं आहे. आपल्या तर स्टेट बोर्डच्या लेवलला हे नाव आपल्याला बघायला मिळते, R.H. विट्टाकर. किंगडम 5 किंगडम यांनी स्टार्ट केलेलं, ओके, यांचं डिस्कवर केलेलं 5 किंगडम मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमल्या. आता बघा, मी इथं फक्त फंगी लिहिलं, कारण फंगी जे आहे, किंगडम फंगी, हे विट्टाकरनी सांगितलेलं आहे, विट्टाकरनी दिलेला आहे, तो डिस्कवर केलेला किंगडम आहे. इतकं क्लिअर झालं. मग इथपर्यंतच आहे का, तर नाही. तुम्ही 11th NCERTमध्ये पाहाल तर तुम्हाला कार्ल ऊजचं नाव येणार आहे. हे कार्ल लिनियस आहे बरं का, आणि ते कार्ल ऊज आहे ज्यांनी 6 किंगडम किंवा 3 डोमेन सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन फाइंड आउट केली. हे तुम्ही 11च्या NCERT बायोलॉजीमध्ये बघणार आहे, याच्यानंतरचं क्लासिफिकेशन. म्हणूनच तर म्हणते आहे फाउंडेशनचं किंवा हे सगळ्या गोष्टी तुम्ही छानपैकी लक्षात घ्या, एकमेकांना जुळून घ्या, कशानंतर काय कसं आहे. आता
हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन 5 किंगडम इम्पॉर्टंट आहे म्हणून हे स्टडी करायचं नाही. आपल्याला जेव्हा नीटसाठी हे यांचे नावं विचारल्या जाते याच्यावरून क्वेश्चन येतात बरं नीटचे. नीटमध्ये 2 किंगडम सिस्टीम कोणी फाइंड आउट केली, मग तुम्हाला हे यांच्यापैकी ऑप्शन येणार आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे कार्ल लिनियसनी 2 किंगडम सिस्टीम 1735 डिस्कवर केली. याच्यावरून क्वेश्चन विचारतात म्हणूनच मी हे छोट्याशा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे लिहिलेल्या. तर सर्वप्रथम आहे कार्ल लिनियस, त्यांनी 1735 2 किंगडम. आता 2 किंगडम म्हणजे काय बघा, तेव्हा आपलं युनिट काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आहे. हे जे मायक्रोब्स आहे, मायक्रोब्सबद्दल तेव्हा विचार करण्यात आलेला नाही आहे. लिनियस सरांनी काय केलं, जे ॲनिमल आहेत, ॲनिमल दिसतात त्यांना किंगडम ॲनिमिलियामध्ये टाकलं. जे प्लॅन्ट्स आहेत ते हिरवे प्लॅन्ट्स, ते सगळ्या प्लॅन्ट्सला त्यांनी किंगडम प्लॅन्टीमध्ये टाकून दिलं. अशा पद्धतीने त्यांनी क्लासिफाय केलं म्हणून 2च किंगडम झाले, किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमिलिया. राईट. मायक्रोब्सला त्यांनी काही एक्सप्लेन केलेलं नाही. त्याच्यानंतर हॅकल आले 1866 त्यांनी 3 किंगडम, मी इथं लिहिले आहे प्रोटिस्टा. बघा 3 किंगडम कसे, प्रोटिस्टा जे आहे कोणी डिस्कवर केलं असा क्वेश्चन विचारतात नीटच्या एक्झाममध्ये. मग हॅकलनी केलेलं आहे हे तुम्हाला स्पष्ट करावं प्रोटिस्टा, कारण हा नीटचा PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन नीटमध्ये आलेला आहे. प्रोटिस्टा कोणी डिस्कवर केलं, हॅकलनी डिस्कवर केलं. राईट, इम्पॉर्टंट आहे हे म्हणून मी इथं प्रोटिस्टा लिहिलं. मग बाकीचे 2 कुठे केले, तर बघा लिनियसने जे केले ना तेच इथं येणार आहे, किंगडम प्लॅन्टी, किंगडम ॲनिमिलिया, किंगडम प्रोटिस्टा. झाले की नाही 3. मग हॅकलचा 3 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं, हॅकलने. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट नेम तुम्हाला दिसते आहे चॅटन. काय आहे, चॅटन. 1925 2 ग्रुप पाडले त्यांनी, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. आणि खूप महत्त्वाचं आहे बरं, सेल युनिटच्या मध्ये येणार आहे तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल. पण थोडक्यात सांगून देते तुम्हाला. प्रोकॅरियोटिक म्हणजे प्रिमिटिव्ह सेल. ओके, म्हणजे असा सेल जो ॲडव्हान्स नाही आहे. ओके, ज्याच्याकडे प्रॉपर न्यूक्लियस नाही आहे, न्यूक्लियस अब्सेंट आहे. कारण कॅरियोटिकमध्ये एक वर्ड येतो कॅरियॉन, आणि कॅरियॉनचा अर्थ होते न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियस अब्सेंट आहे प्रोकॅरियोटिकमध्ये, इथं अब्सेंट असणार आहे. आणि इथं यूकॅरियोटिकमध्ये प्रॉपर न्यूक्लियस आहे. क्लिअर झालं. कोप्लॅन 1938 4 किंगडम, किंगडम मोनेरा कोणी डिस्कवर केला, तर कोप्लॅनने. आणि 4 किंगडम कोणते मग, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, ॲनिमिलिया. प्रोटिस्टा कोणाचा बरं, हॅकलचा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करावं लागतं तुम्हाला हे क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे विट्टाकर, RH विट्टाकर. फंगी डिस्कवर केलं त्यांनी कोणता किंगडम डिस्कवर केला, किंगडम फंगी. तर हाही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, किंगडम फंगी कोणी डिस्कवर केला, तर कोणी केला, RH विट्टाकर. आणि 5 किंगडम, मग 5 किंगडम कोणते, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, किंगडम मोनेरा, ओके, प्लॅन्टी, ॲनिमिलिया. झाले का 5 किंगडम. कोणते कोणते 5 किंगडम आहे, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमिलिया. कसं लक्षात ठेवायचं तुम्ही, किंगडम मोनेरा, ओके, किंगडम मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमिलिया. ओके, हे किंगडम त्यांनी डिस्कवर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन, या क्लासिफिकेशनमध्ये हे 4 जे पॉईंट दिसते, हे 5 जे पॉईंट दिसते ना तुम्हाला, आणि एक 6 सांगितलं तुम्हाला मी, कार उत्सव, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 11च्या बायोलॉजीच्या NCERTमध्ये तुम्हाला हे क्लासिफिकेशन बघायला भेटणार आहे. तर अवश्य हे चांगल्यापैकी लर्न करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे RH विटाकरचं क्लासिफिकेशनला थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहे, जे बुकमध्ये दिलेलं आहे ते. त्यामुळे जे कोणी 8th स्टँडर्डचे असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओज बघा. थँक्यू.